प्रस्तुतकर्ता हीरो। को प्रेजेंटेड बाय अजनौरा पीस ऑफ माइंड। प्रायोजक है लॉयड एयर कंडीशनर्स। नमस्कार, मी अलका दुक्कर। गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। गुढीपाडवा असला तरी त्याचं निमित्त साधून राजकीय प्रचार देखील जोरात सुरू आहे। लोकसभेची लढाई अगदी रंगात आलेली आहे आणि त्यामुळेच विचारा नेत्यांना या आमच्या कार्यक्रमात आजच्या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या सोबत आलेले आहेत दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे। राहुलजी, स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हो, प्रेक्षक देखील खूप मनमोकळे आणि अवघड प्रश्न विचारतात। आम्ही अपेक्षा करतो की या सगळ्यांची खुलेपणाने तुम्ही उत्तरं द्याल। तुम्ही देखील राहुल शेवाळे यांना फोन करून तुमचा प्रश्न विचारू शकता। एक कॉल करा, आमचा नंबर आहे 022-668-99263 या नंबरवर फोन करा आणि प्रश्न विचारा तुमचे नेते राहुल शेवाळे यांना। आपण सुरुवात करूया। फोन यायला लागलेले आहेत, काही जणांचे प्रश्न याआधीच आलेले आहेत, पण त्याकडे जाण्याआधी तुम्ही ज्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहात तिथे मनसेचा प्रभाव आणि मनसे सोबतची तुमची स्पर्धा याला तुम्ही कसं तोंड देणार आहात? काय अजेंडा असणार आहे? नाही, दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा परंपरेप्रमाणे खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मतदारसंघ होता, पण गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसला तिथे विजय मिळाला। त्याची विविध कारण आहेत। मतविभाजनामुळे झालं विजय मिळाला, पण स्थानिक पातळीवर विचार केला तर मनसेचा प्रभाव स्थानिक पातळीवर फक्त दादर माहीम प्रभादेवी क्षेत्रातच मनसेचा प्रभाव आहे। उर्वरित जे 5 विधानसभा क्षेत्र आहे तिथे मनसेचा प्रभाव नाही। आपण जर मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचा जर निकाल पाहता तर या संपूर्ण मतदारसंघात 28,000ने शिवसेना बीजेपी आरपीआयची आघाडी पुढे आहे। मनसे आणि काँग्रेसच्या पेक्षा जास्त त्यांना मतदान मिळालेलं आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण मतदारसंघात जर बघितलं तर शिवसेना भाजप आणि आरपीआयचंच प्राबल्य दिसून येतं। गेल्या वेळेचा जो निकाल होता त्याला वेगळी कारण होती। मतविभाजनाचा फटका युतीला बसला होता। यंदा तो बसणार नाही, कारण जे मनसेचे जे आमदार असतील, नगरसेवक असेल, त्यांना ज्या अपेक्षेने मतदान लोकांनी केलं होतं दादर माहीम प्रभादेवीतील लोकांनी, तर ती अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीयेत। त्यामुळे एक विश्वासाने ते शिवसेनेच्या उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहत आहेत। स्थायी समितीचा 4 वर्षाचा जो प्रदीर्घ अनुभव आहे आणि मुंबईच्या विकासाची जी कामं केली आहे स्थायी समितीच्या माध्यमातून, तो अनुभव पाहता स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्या कारणामुळे एक लोकसभेचं चांगलं प्रतिनिधित्व करू शकतो असा विश्वास। फोन आलेला आहे मुंबईतून संतोष काळोखे यांचा। संतोष, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि राहुल शेवाळेंना प्रश्न विचारा। हो मॅडम, बोला। सर्वप्रथम राहुल शेवाळे साहेबांना गुढीपाडव्याची शुभेच्छा। आपल्यालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार साहेब, माझा प्रश्न हे आहे की तरुण वर्गाच्या जे रोजगारचा प्रश्न कसा सोडवणार आपण? तरुण वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवाव्या लागतील। आज संपूर्ण महानगरपालिका असेल, राज्य सरकार असतील, यांच्याकडे असलेल्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी असल्या कारणामुळे जे खासगी क्षेत्रातील नोकऱ्या आहेत तर ते तरुणांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी क्षेत्राच्या माध्यमातून आणि ज्या गव्हर्नमेंटच्या आपल्या नोकऱ्या आहेत त्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून संधी तरुणांना मिळेल यासाठी केंद्राकडून एक नियम बनवावे लागतील आणि त्या नियमाच्या नुसार, कारण आज जी युवा पिढी आहे ती युवा पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जर आपण आज देशाचं सरासरी वय पाहिलं तर 23 वय आपण दिसून येतं आणि एक युवा पिढी ह्या देशाचं नेतृत्व आणि देशाचं पुनर्निर्माण करू शकतं अशी एक नवीन असं सगळं आहे। पण खरं तर शिवसेनेने बेरोजगारीचा प्रश्नाला आता नाही, आधी देखील हात घातला होता। काय झालं याचे प्रश्न लोकांना विचारायचे आहेत, त्याकडे येऊया। पण वाशिमला जाऊया। अमोल पाटील आपला प्रश्न विचारतायत। अमोल, तुमचा प्रश्न सलग विचारा। हॅलो मॅडम, सर नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार सर, मी हॅलो हा बोला। अमोल, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा, नाहीतर तुमचा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला नाही मिळू शकणार। सर, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्यालाही हार्दिक शुभेच्छा। सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तर स्थायी समितीच्या माध्यमातून खूप कामं केले आणि आता हल्ली तुम्ही लोकसभेला उभे आहे आणि तुम्ही शिवसेनेविषयी ध्येय धोरण काय आहे सर तुमची? लोकसभेनंतर तुम्ही काय करणार आहात? अजेंडा काय? लोकसभेला माझा अजेंडा हाच असणार की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील ज्या पायाभूत सुविधांची कामं आहेत जी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपण करणार होतो आणि केंद्र सरकारच्या परवानग्या न मिळाल्यामुळे
त्या मी इम्प्लिमेंट करू शकलो नाही. त्यातील रस्ते विभाग असेल, पाण्याचे दमनगंगा, गारगाई पिंजाळ जो प्रकल्प आहे, रस्त्यांचा जो प्रोजेक्ट आहे, त्यात रस्ते हस्तांतरण न झाल्या कारणामुळे कित्येक रस्त्यांची कामं अर्धवट राहिलेली आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनचे काम आहेत आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प आहे तो केंद्र सरकारची परवानगी नसल्यामुळे रखडलेला आहे. तर या गोष्टींना प्राधान्य देऊन दक्षिण मध्य मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रानुसार जी विविध महत्त्वाची कामं आहेत, त्यात पुनर्वसनाची कामं आहेत, धारावीचा पुनर्वसनाचा प्रकल्प आहेत, SRAचे आहेत, BDDचा आणि या सर्व पुनर्वसनाचे जे प्रकल्प गेले कित्येक वर्ष रखडले, गावठाण कोळीवाड्यांचा पण पुनर्वसन, CRJचे नियम आहेत जे केंद्र सरकारमुळे, माझा प्रायोरिटी ह्यालाच असणार की केंद्र सरकारच्या धोरणांमुळे एवढे प्रकल्प रखडले आणि केंद्र कडून आर्थिक मदत न मिळाल्यामुळे मुंबई शहराचा जे विकासाची कामं रखडले त्याला मी प्राधान्य देणार. तुम्ही प्राधान्य देणार आहे, पण अंतर्गत राजकारण गटबाजीकडे देखील आम्ही येणार आहोत. त्याआधी आपण ऐकूया मुंबईतून ज्योती यांनी राहुल शेवाळे प्रश्न पाठवलेला आहे. ऐकूया त्या म्हणतायत, काय प्रश्न विचारतायत. नमस्कार राहुल शेवाळे, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या कार्यकाळात जे बजेट इंट्रोड्यूस झालं पूर्ण केलेला नाहीये, त्या पूर्ण अजूनही तर काळामध्ये आपलं काय आहे, काय विचार आणि त्यांच्यासाठी त्याची जरा माहिती दिली खूप बरं. आपण चांगला आपण कारण स्थायी समिती अध्यक्ष म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी आणि स्वयंसिद्ध होण्यासाठी महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात 15 कोटीची तरतूद केली. प्रत्येक वर्षी त्याची तरतूद वाढवण्यात तरतूद झाली. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी, काही नियम न बनवल्या कारणामुळे त्या तरतुदीचा वापर झाला. उल्लेख त्याचे तरतूद सर्व नियम बनवलेले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना विशेष कराटेचं प्रशिक्षण आर्थिक देण्याची महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येतं. केंद्र सरकारकडून सुवर्ण जयंती योजनेकरता महिला देण्यात होते. या वर्षीपासून सुवर्ण जयंती योजना बंद केल्यामुळे महिलांना कडून अशी महिला बचत गटांना केंद्राकडून आर्थिक मदत देण्याचं बंद केल्यामुळे महिलांना सक्षम आणि स्वयंसिद्ध होण्यासाठी ज्या योजना होत्या त्या आता केंद्र सरकार माध्यमातून नवीन पद्धतीने राबवण्याला मी अग्रक्रम देईल. कारण खूप मोर्चा आचारसंहिता लागू झाल्यानंतर बरोबर स्वर्ण जयंती देखील बोलूया, पण अमित बोराडे मुंबईतून प्रश्न विचारतायत. अमित, आवाज बंद करून राहुल शेवाळे यांच्याचा प्रश्न जय महाराष्ट्र. न्यू भारतनगर शाखा क्रमांक 141 फक्त आणि फक्त हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक बोलतोय. धन्यवाद साहेब. फक्त मला आपल्याकडून काही अपेक्षा. प्रथमतः मी आपणाला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हार्दिक शुभेच्छा. पण जे आपला एक म्हणून लाभ तुमच्या विभागामध्ये म्हणून नक्की आपण धन्यवाद. शुभेच्छा. आपण पुढचा फोन घेऊया. जो वेगवेगळे प्रेक्षक फोन करतायत मुंबईत फोन प्रश्न विचारतायत. आणि प्रश्न तो विचार. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बोला साहेब. सर, आपल्या काय महाराष्ट्रातलं जे काही धोरण आहे महायुती आणि त्या संदर्भातला सर्वांना सगळ्यात उमेदवारी घोषित नाही अशी शिवसेना संदर्भातली खासगी नाहीये. पक्ष निर्णय घेतात. चंद्रपूरला
आणि भीती बसणार नाही, कारण शिवसैनिक करण्यासाठी या निवडलेले आहेत आणि भारतीय जे कार्यकर्ते आहेत ते नरेंद्र मोदीजींना पंत उद्देश हा एक स्वप्न करण्यासाठी विशाल भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे गटबाजीचा फायदा निवडणुकीत होणार नाहीये. काही जे नेते आहेत त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ह्या गटबाजीला थारा देतात आणि पक्षांतर्गत गटबाजी करतात. पण त्याला ह्यावेळी कार्यकर्ते कोणालाही थारा देणार नाही. कार्यकर्त्यांनी निश्चय केलाय की हे वर्ष जो संकल्प केलाय की वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्नपूर्तीचं वर्ष आहे आणि तो संकल्प पूर्ण करून दाखवणार. ठीक आहे, तुम्ही सांगता हा सगळा संकल्प पूर्ण करणार असं. पण आपण बघूया, श्रीकृष्ण यांनी मुंबईतूनच आणखी एक प्रश्न पाठवलाय राहुल शेवाळे यांच्यासाठी. तो प्रश्न ऐकूया, ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आपण मनोहर जोशी सरांबद्दल देखील विचारणार आहोत. पण पहिला ऐकूया प्रश्न. मुंबईमध्ये, पूर्ण मुंबईमध्ये एकाच वेळेला रस्त्याची खोदकाम आहे, लोकांची प्रचंड गैरसोय आहे, ट्रॅफिक जाम होत आहे आणि पूर्ण मुंबईवर हा त्रास सर्व लोकांना, सामान्य जनतेला सहन करावा लागतोय. तर एकाच वेळेला हे पूर्ण खोदकाम करण्याची काय गरज होती आणि या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि याच्यावर काय कारवाई तुम्ही करणार आहात ताबडतोब ही गैरसोय थांबण्याकरता? नाराज आहेत नागरिक, हे सगळं गोंधळ वाटतोय त्यांना. म्हणजे तुम्ही यंत्रणा सांगाल वेगवेगळ्या आहेत म्हणून, पण मुंबईकर म्हणतो की आम्हाला तुम्ही साध्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या देखील देऊ शकत नाही. त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो जे रस्त्याची कामं युद्ध पातळीवर चालू आहे त्यामुळे नागरिकांना जो त्रास होतो त्या संदर्भातला, तर मी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. नागरिकांना जो गैरसोय होतो, त्रास होतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. पण मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच ही सर्व कामं चालू आहेत. आज मुंबई शहरातील जे 1970 किलोमीटर रस्ते आहेत त्यातले 1440 किलोमीटरच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा 3 वर्षाचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय आणि ह्या वर्षी साधारण 3000 कोटीपर्यंतचे टेंडर काढून हा संपूर्ण प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करत आहोत. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचं आमचं टार्गेट आहे. निश्चित स्वरूपात 3 टप्प्यातलं 3 वर्षाचा हा प्रोजेक्ट आहे. पहिल्या वर्षी ज्या रस्त्यांवर गेल्या वर्षी खड्ड्यांमुळे त्रास झाला नागरिकांना, ते रस्ते पूर्ण कॉन्क्रीटचे करण्याचा कामं आता युद्ध पातळीवर चालू आहे. ही सर्व कामं युद्ध पातळीवर चालू असल्या कारणामुळे थोडा ट्रॅफिकचा त्रास, नागरिकांना गैरसोय होते, त्याबद्दल मी महानगरपालिकेवतीने दिलगिरी व्यक्त करतोय. पण ते त्यांच्या हितासाठीच आम्ही करतोय. पावसाळ्यात त्यांना त्रास होऊ नये याकरताच करतोय. तर नागरिकांनी थोडे समजुतीने आणि सहकार्य करावं अपेक्षा व्यक्त करताय. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देताय. पण जोशी सरांबद्दल देखील आपल्याला बोलायचं. एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आठवण आमच्या एका विशेष कार्यक्रमाची. लोकसभेची निवडणूक जी आहे ती अत्यंत रंगतदार बनते आणि त्यामुळे IBN लोकमत CSDS नेटवर्कचा निवडणूक पूर्व सर्वे जो आहे तो देखील आजपासून सुरू होतोय. हा सर्वेचा विशेष कार्यक्रम तुम्ही बघू शकणार आहात. निखिल वागळे IBN लोकमतचे संपादक आहेत. सुहास पळशीकर जे नामवंत राजकीय विश्लेषक आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आणि दिलीप देवधर या सर्व मान्यवरांसोबत लढाई लोकसभेची एक मागोवा हा आमचा निवडणूक पूर्व सर्वे कार्यक्रम तुम्ही बघू शकणार आहात. आज रात्री 9 वाजता आसाम, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा कौल जाणून घ्या. पहा फक्त IBN लोकमत.